सो हे गाईज, दिस इज मिस बनी. तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईज, आज आहे लक्ष्मीपूजन. मी सकाळी गाडी वगैरे वॉश केली तेव्हा मी व्हिडिओ नाही घेतला कारण की असंच मला नाही जमत होतं. आणि आता मी चालली आहे गाडीसाठी हार घ्यायला. हार वगैरे आत्ताच घेऊन आणून ठेवणार म्हणजे, कारण की मग संध्याकाळी खूप गर्दी वगैरे होते. तर आता आम्ही जातो आहे हार घ्यायला. तर चला आपण भेटूया. गाईज, आम्ही लोक आलो आहे स्टेशनला हार घ्यायला. गाडी तिथे लावली आहे आणि आता हा फंक्शन खूप आवडला मला. हा, स्ट्रेट असून पण आपण ब्लॉकचे टेक्स घेऊ शकतो. तर चला आपण हार बघूया आता कुठे भेटतो. पूर्ण रशीद बाहेर आली. विचार करायला हार पण काढता नाही येत गाईज. हार तोडता नाही येत तिथून रशीतून. कॅश कॅश कॅश. मला हे भेटलंय याच्याकडून आणि मला पाहिजे होतं. मी त्याला तर मला हे पाहिजे होतं. मी त्याला बोलली होती आणि मला भेटलं. आम्ही लोकांनी हार घेतला. आता असं चालू आहे इथे लोखंडवालामध्ये. आम्ही बसलो आहे लव्हेंडर कॅफे जो आधी होता हेव्हन्स. तर आता इथे काहीतरी थोडंसं खाऊ आणि मग घरी जाणार है ना. हां, संध्याकाळी हा येणार घरी बिकॉज आज लक्ष्मीपूजन आहे. विचार करा, तो माझ्या घरी येतोय, बिलाय जाते, तो येतोय. हां, तो कुबेर बनून येतोय. कुबेर पण असं असतं ना, असं टोपी लपवतो काय फेस. गाईज बोलते मी कुबेर बनून येणार. गाईज, आम्ही हे ऑर्डर केलंय आणि आज यांनी खूप चांगलं डेकोरेट करून दिलं आहे मला. आय डोंट नो वाय, बट मलाच डेकोरेट करून भेटलं आहे हे, है ना. है ना. येस ब्रो. अजून कोणाला डेकोरेट करून नाही भेटलं, मला डेकोरेट करून दिलं आहे. बरोबर बरोबर बरोबर. आता आम्ही हे खाणार आणि जाऊ घरी. आणि हा मोरका पोरगा त्यांनी घरात फटाके फोडलेले. ते कोको खात होता. हा, एक घरात नका पोरगा. आता तुला एक भाऊ आहे की दोन भाऊ आहे? दाखव इकडे कॅमेरामध्ये. याचा भावरा बघूया गाईस. टानो, अरे टाकला दाखव तुझा. असं कर, इकडे ये, इथे ये. आता मान खाली कर. एकच भाऊ आहे गाईस, याला एकच बायको भेटणार. ए, तुला एकच बायको भेटणार. चालेल चालेल का? लहान पोरांना काय पण शिकवायचं. काय पण नाही आदू, लग्न करायला लागणार का तुला? गाईस, आमची पूजा झाली आहे. मम्मीने केले. आदू ती बघा, ही पण परंदा आणलाय पण ह्याने लावला नाही, खराब झाला. आणि इथे पूजा झाली आमची. आणि हे मी हा बघा, हा बघा, हा बोलतोय की फोटोशूट करायचे पण पावसाला थांबून द्या, मग आपण जाऊ. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. सबको दिवाळी की हार्दिक शुभेच्छा. मराठीत बोलू शकतो. आपला मराठीत आहे. मराठीत, मी मराठी माणूस आहे. सॉरी. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप भरपूर शुभेच्छा. बघा किती सिरियस होऊन ओढून टाका. गाईज, मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माझा आजचा आउटफिट आहे. आणि बघूया आता अनिकेत येतोय, तर मग बघू. पावसामुळे भिजला आणि काय घेऊन आलाय, हे सर्व घेऊन आलंय. हे बघा काय काय आणलंय, काय काय आणलंय. हे दोघं बघा गरीब बघा. हे बघा मोबाईलमध्ये फक्त बिझी. तो बिचारा बसलाय. आणि हा आमचा गरीब बघा. आमच्याकडे बाकी प्लेट काढेपर्यंत फुरसत नाहीये. आम्ही डायरेक्ट करायला डब्यामध्ये. ऑरिओ काय खातोय? ऑरिओ आता आम्हाला काय नाही, आम्ही दही खातोय. आता नाही बघणार तो. बघ ऑरिओ. मग एक अन्न आहे ना. आणि आदूला गाईस, हे बघा चाट खाते आम्ही. चाट गाईस, आम्ही ओपन करते. मला एकटीला दाखवते. आता केवढं भरलेलं आहे सर्व. एकदम मानसी पण आहे. ते तिकडे कॉर्नरला आहे. आमचे दोन्ही अरे बापरे. तर काही आम्ही लोक आता
आता असेच फोटोज वगैरे काढत होतो. तर हा ब्लॉग तर अजून एंड नाही झालाय. बघू पॉसिबल असेल तर फटाके फोडू आम्ही लोक. अदरवाईज मग काय जेवून आपलं ब्लॉग एंड होणार तेवढंच. तर आम्ही लोकांनी फोटो वगैरे काढला. पण सिरियसली हे दोघं ट्विनिंग करणार जास्त. फोटोजसाठी इन्स्टावरती जावा आणि फॉलो करा, लाईक करा. इथे पण आपले 1000 सबस्क्रायबर लवकर हिट करा यार. 200 सबस्क्रायबर पाहिजे फक्त. बरोबर? 1 मिनिटाचा आहे. 1 मिनिटाचा आहे, जास्त मोठा नाही हा. काय शॉर्ट्स नाही, शॉर्ट्स नाही ना, ब्लॉग आहे. गाईज आम्ही लोक कसे दिसते सर्वजण, सर्वांचे आउटफिट तर बघितले. तुम्हाला सर्वात जास्त कोणाचे कपडे आवडले कमेंट मध्ये सांगा. ह्याला आवडले का गाईज सांगा. ऑलरेडी माझा एक खराब झाला. मी हिंदू असून मॉनिटरला लुक मारलेला आहे. तो मी घातल्यावरती वाटतंय. आपण रिलेशनवरती नाही पण तो असं वाटतंय असं बोलतोय. गाईज तुम्हाला काय वाटतं? ह्या दोघांनी ट्विनिंग केली ना, ह्या दोघांचा प्लॅन होता वाटतं ट्विनिंग करायचा. माझं होतं पण ह्यानी माझा बिना कपडेवाला जिंकणार. हा जिंकणार. गाईज बघा बघा काय वाटतंय? कमेंट करके बताओ. तुम्हाला कोण वाटतं ही कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा टिकली पण पडली आहे. कमेंट करा गाईज. जिंकणार तूच आहे. किती पण कोणी आणि काय आमच्या ऑडिओला पण रेट करा. किती पण कोणी काय करू दे, जिंकणार तूच आहे. नाही सांग रंगायचं. बघा हा पप्पू दादा आहे ना, हे बघा त्याच्या भाच्याचे फटाके इथे फोडायला लागलाय आणून. हा भाच्यासाठी आणलेले हा फोडतोय. हा लहान झालाय बोलतो भाच्याचे फटाके फोडतोय ना म्हणून असं होतंय तुझ्या बरोबर. साई बाबा, गणपती बाप्पा. गुरुवारी उपवास ठेवतो ना स्वामींचा. मग स्वामी कान कापतील. वाद काढून थोडं फेकशील ना. एक जाऊ दे करते. मी अजूनपर्यंत चेंज म्हणजे नाही केलंय, अजून पण तसंच आहे. तर आता म्हणजे झालं. आम्ही लोकांनी थोडेसे फटाके फोडले, एवढं काय नाही. बिकॉज पावसामुळे पूर्ण ओलं झालं होतं आणि मग परत काय फोडण्यात त्यामध्ये चिखलामध्ये. म्हणून आम्ही लोक असे सिक्रेट बॉम्ब वगैरे फेकत होतो. नॉर्मली थोडेसे फोडले, टाईमपास केला आणि घरी आली, जेवली वगैरे आणि आता झोपून जाणार. थोडा रील्स स्क्रोल करणार. आणि तर गाईज हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.